नमस्कार मित्रांनो, एमपीएससी कडून जे आहे तर ते आज खूप सारे अपडेट येत आहे. पहिली तर खूप आनंदाची बातमी आली ती म्हणजे खूप सारे पदसंख्ये वाढ झाले आणि ज्या पदाची आपण खूप वर्षापासून वाट पाहत होतो 23 नंतर ते तलाठी पद पण ऍड झालेले. सोबतच एमपीएससीने मागे एक निर्णय घेतला होता, एकापेक्षा जास्त पूर्व परीक्षा आयोजित करण्याचा. तो निर्णय एमपीएससीने रद्द केलेला. हा एमपीएससीचा एक मोठा बदल आपल्याला इथं पाहायला मिळू शकतो. बघा, महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्याकडून 22 जुलै 2026 ला आलेली ही अपडेट आपण पाहायला बघू शकतो. विषय काय आहे? महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित म्हणजे राज्यसेवा परीक्षा ग्रुप बी कंबाईनची, ग्रुप बी आणि ग्रुप सी, तर या सर्व परीक्षांच्या पूर्व परीक्षा ज्या आहेत तर त्या वर्षातून 2 किंवा अधिक वेळा आयोजित करण्याचा निर्णय आयोगाने स्थगित केलेला आहे. हा निर्णय का घेण्यात आला होता? कारण की आयोगाने ऑनलाईन परीक्षा घेण्याचं ठरवलं होतं आणि त्याच्यामुळे आयोगाचं म्हणणं होतं की आता आम्ही 2-3 वेळा घेऊ शकतो ऑनलाईन घ्यायचं आहे तर. परंतु तुम्हाला माहिती आहे की नुकतंच आयोगाने हा निर्णय मागे घेऊन ऑगस्ट 2027 पर्यंत ओएमआर बेस म्हणजे ऑफलाईन पद्धतीनेच परीक्षा घेण्याचं आता जे आहे तर ते ठरवलेलं आहे. त्यामुळे ऑफलाईन पद्धतीने ठरवल्यामुळे हा जो 2 किंवा अधिक वेळा घेण्याचा निर्णय होता हा जुलै 2027 पर्यंत स्थगित करण्याचा निर्णय आयोगाने इथं घेतलेला आहे. म्हणजे आता एकच पूर्व परीक्षा प्रत्येकासाठी त्याची होणार आहे. ज्या पद्धतीने होत होती राज्यसेवेची त्याची एकच पूर्व परीक्षा, ग्रुप बी ची पूर्व परीक्षा आणि ग्रुप सी ची पूर्व परीक्षा, ज्याच्या त्याच्या पूर्व परीक्षा ज्याच्या त्याच्यानुसारच होणार आहेत. ज्या काही 2 ते 3 वेळा पूर्व परीक्षा होणार होत्या त्या आता निर्णय तो त्यांनी इथं रद्द केलेला आहे. मित्रांनो, तलाठीची पण जवळपास 1539 पदं इथं आलेली आहेत. तलाठीची पद भरती आता ही एमपीएससी गट मार्फत होणार आहे. पूर्व परीक्षा मुख्य परीक्षेची लाईव्ह स्वरूपाची बॅच 28 जुलै पासून इग्नाइट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर सुरू होत आहे. तलाठी भरतीमध्ये मागच्या वेळी सर्वाधिक निकाल जे आहेत तर ते इग्नाइट अकॅडमीनेच दिलेले होते आणि तीच बॅच तुम्हाला जी आहे आता नवीन स्वरूपात एमपीएससीच्या पॅटर्नच्या स्वरूपात पाहायला मिळणार आहे. म्हणून तुम्ही ही बॅच नक्की जॉईन करावी जर तुम्ही तलाठीची तयारी करत असाल तर. आणि सोबतच मित्रांनो, इथं एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे की आता हा जो निर्णय रद्द झालेला आहे याच्यावर काही परिणाम नाही होणार, कारण की तो निर्णय असा पण इथं नव्हता असतो. ओके, तर असे पद्धतीचे मोठे बदल होत आहे. उद्या याची परीक्षा योजनेची एक आणखी अपडेट जे आहे तर ते तुमच्या समोर येणार आहे. भविष्यात अनेक पदं ऍड होणार आहेत एमपीएससी मध्ये या मध्ये. म्हणून तुम्ही तुमची तयारी एकदम जोरदार जी आहे तर ते सुरू ठेवा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.